श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री महाराजांच्या कृपाशीर्वादाने आज आपण अभिनव रामायणाची सुरुवात करीत आहोत. त्याच्यामधील भाग पहिला. एकाच व्यक्तीच्या ठिकाणी सद्गुण, चारित्र्य, सामर्थ्य आणि सर्व गुणसंपन्नता असू शकते का? नेमक्या याच सनातन प्रश्नाने वाल्मिकी रामायणाची सुरुवात झाली. तप आणि साधना यात सतत मग्न असलेल्या वाल्मिकी ऋषींनी नारद मुनींना प्रश्न केला की सध्याच्या चालू घडीला गुणवान, पराक्रमी, धर्मज्ञानी, उपकार स्मरणारा, सत्य व एकवचनी, चारित्र्यवान, मनावर संयम असलेला, क्रोधाला जिंकणारा, कोणाचीही असूया न करणारा माणूस या पृथ्वीतलावर गवसेल का? नारद मुनी प्रसन्नपणे म्हणाले, तुम्ही केलेले वर्णन एकाच माणसाच्या ठिकाणी आढळणे कठीण आहे, परंतु सर्व गुणसंपन्न, पराक्रमी, चरित्रवान असा इक्ष्वाकू राजघराण्यात राम नावाचा राजा होऊन गेला. नारद मुनींनी श्रीरामाच्या चारित्र्याची माहिती थोडक्यात वाल्मिकींना देऊन ते देवलोकात निघून गेले आणि वाल्मिकी ऋषी तमसा नदीकडे निघाले. मार्ग आक्रमित असता त्यांच्या मनात नारदांनी सांगितलेली रामकथा घोळत होती. ऋषी तमस नदीकाठी पोहोचले असता नदीचा शांत परिसर, स्वच्छ व निर्मळ जळ पाहून स्नान करण्याची त्यांची इच्छा झाली. ते नदीच्या पात्राकडे निघाले असता त्यांचे लक्ष जवळच्या झाडावर बसलेल्या क्रौंच पक्ष्याच्या गोड आवाजात किलबिल करीत एकमेकांभोवती मोठ्या प्रेमाने रुंजी घालत असलेल्या एका जोडप्याकडे गेले. अचानक आलेल्या एका तीक्ष्ण बाणाने त्या पक्ष्यांच्या जोडीतील नराचा वेध घेतला व तो जमिनीवर पडून प्राणांतिक वेदनेने तडफडू लागला व त्याची जोडीदारीण करुण आवाजात चित्कारू लागली. इतक्यात प्राणांतिक वेदनाने तडफडणारा तो नर पक्षी, दुःखाने आकांत करणारी ती पक्षीण व त्यांच्या दुःखावर जगणारा तो शिकारी पारधी पाहून महर्षी वाल्मिकींना अत्यंत दुःख झाले. त्यांच्या तोंडातून एक श्लोक बाहेर पडला. मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समः यत कौच मिथुना देवकवधी काम मोहिताम. त्या श्लोकाचा अर्थ असा, हे निषादा, प्रेमलीलेत मग्न असणाऱ्या क्रौंच जोडप्यातील एकाला तू ठार मारलेस. तुला कधीही कायम टिकणारी प्रतिष्ठा मिळणार नाही. अशी शापवाणी त्यांच्या तोंडून बाहेर पडली आणि त्यांचे त्यांनाच आश्चर्य वाटू लागले. मी हे कसे काय बोलून गेलो? मनाच्या अशा दोलायमान अवस्थेत ते आपल्या आश्रमात येऊन घडलेला करुण प्रसंग व सहजगत्या बाहेर पडलेला श्लोक आणि दिलेली शापवाणी याचाच विचार करत ध्यानमग्न स्थितीत बसून राहिले. इतक्यात प्रत्यक्ष ब्रह्मदेवच त्यांच्या आश्रमात आले. ते विधात्याचे यथोचित स्वागत करून सृष्टिकर्त्यासमोर हात जोडून उभे राहिले, पण त्यांच्या मनात पारध्याने केलेला दुष्ट प्राणघातच घोळत होता. त्यांच्या मनातील होत असलेली घालमेल ओळखून ब्रह्मदेव म्हणाले, माझ्याच इच्छेने आपल्याला हे छंदोबद्ध काव्य स्फुरले, तेव्हा परमपवित्र श्रीरामाची कथा तुम्ही काव्यातून लोकांपर्यंत पोहोचवा. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तुम्ही रचलेली श्रीरामाची कथा लोकांमध्ये प्रचलित राहील. अंगावर वारूळ वाढवून कठीण तपश्चर्या केलेल्या ऋषीचे हृदय एका पारध्याकडून झालेल्या पक्षीवधामुळे करुणेने द्रवले आणि न कळत शापवाणी त्यांच्या तोंडून बाहेर पडली. पण या उत्स्फूर्त उद्रेकामागे दैवी स्फुरण प्रत्यक्ष विधाताच आहे ही उमज वाल्मिकींना झाली. क्रौंच पक्षाची पारद हे केवळ निमित्तमात्र कारण आहे. अशा संस्कृतीचा विनाश टाळण्यासाठीच रामरायासारखे महामानव पुढे सरसावले. हेच रामायणाचे सार आहे. जोपर्यंत पृथ्वीवर मानव आहे तोवर स्वार्थ आणि दैवी प्रेरणांचा झगडा चालूच राहणार. वाल्मिकींना स्फुरलेले काव्य दैवी देणगी आहे हे प्रत्यक्ष विधात्याने सांगितल्यावर त्यांच्याच आज्ञेने
रामकथा साधण्यासाठी आपली लेखणी वाल्मिकींनी सरसावली. इथे भाग पहिला संपूर्ण झाला. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.